बघायचं का? चल. कसेस? आज 100% ब्रेकअप आहे. हे शक्यच नाही. आता बघा आपला समय कसा पटवताय तिला. आज नाही, लागली 500ची. लागली. बघा बघ 500. काय घेणार? ब्रेकअप. अच्छा, बट ॲटलिस्ट काय झालं ते तरी सांगशील का मला? काय सांगायचं काय ठेवलंयस तू? तुला किती वेळा सांगितलं तुझ्या फॅमिलीला माझ्या घरी घेऊन ये, माझ्या पप्पांशी मीटिंग करून दे, पण तू अजिबात सिरियस नाही आहेस. तुला जर या रिलेशनशिपची काही गरज नसेल ना तर मलाही नाही आहे. ब्रेकअप. म्हणजे माझं काय ऐकायचंच नाही तर तुला? नो नेवर. ठीक आहे. काय काढ माझे 500. चल. ओपनिंग बॉलवरून रिझल्ट नको काढू. पुढे बघा आता. म्हणजे ही आपली शेवटची भेट आहे? आहेच शेवटची भेट तर मला ना तुला एक स्टोरी सांगायची आहे. नाही या, अजिबात नाही. तू प्रत्येक वेळेस तुझी अशी स्ट्रगलिंग स्टोरी सांगतोस आणि मला मनवतोस. यावेळची स्टोरी जरा वेगळी आहे. नाही, मला नाही ऐकायची आहे. ऐक ना, प्लीज बस. शेवटची स्टोरी आहे, प्लीज बस. तर एका गावात ना दत्तू साने नावाचे एक गृहस्थ राहत असतात. एकदम साधाभोळा आणि प्रामाणिक माणूस. काबाड कष्ट करून ते आपले पोट भरत होते आणि ते दगडाच्या खाणीत काम करत होते. चंद्रकांत नाना दिवेकर यांची ती खाण होती. सोबतच त्याच गावात राहणारे आप्पा माने म्हणजेच अण्णाचे मित्र त्याच खाणीत काम करत होते. रोज गाडीवर यायचं माझ्याबरोबर. दोघंजण सोबतच कामावर ये जा करत होते. दोघात फरक एवढाच होता, अण्णा खाणीत दगड फोडायचं काम करत होते तर आप्पा मालकाचे बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर होते. त्यामुळे आप्पा आणि अण्णा यांच्या पगारात फरक होताच. पण ही गोष्ट कधीच त्यांनी त्यांच्या मैत्रीमध्ये येऊ दिली नाही. दत्तू अण्णाला रवी नावाचा एक मुलगा आणि मधू नावाची एक मुलगी होती. आप्पांना देखील किरण नावाची एक मुलगी आणि दिगंबर नावाचा एक मुलगा होता. परिस्थितीनुसार दोघेही आपापल्या मुलांना वाढवत होते, त्यांच्यावर संस्कार करत होते. लहानपणापासूनच अण्णांचा रवी आणि आप्पांची किरण या दोघात छान गट्टी होती. दोघेही वर्गमित्र होते. एकत्र खेळायचे, एकत्र बागडायचे. खूप निरागस नातं होते यांच्यात. सगळं ना अगदी व्यवस्थित चाललं होतं. पण एके दिवशी ना खानमालक चंद्रकांत नाना दिवेकर यांच्यासोबत एक दुर्घटना घडली. तालुक्याला जात असताना त्यांच्या गाडीवर गुंडांनी हल्ला केला. मालकाला संकटात बघून आप्पा एकटेच त्या गुंडांवर तुटून पडले आणि या घटनेत आप्पांना त्यांचा पाय गमवावा लागला. त्या दगडखानीपाशी काय झालं, माणसं एकदम आली. डॉक्टर साहेब काही बी करा, किती बी पैसे लागू द्या, पण आप्पाचा पाय वाचवा. सगळ्याच गोष्टी पैशाने होत नसतात. डॉक्टर म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. एक्सक्यूज मी. तू कसलीच काळजी करू नको. जीव वाचवलाच तू माझा जीव. अरे पैसे म्हणजे काय? मालक, आतापर्यंत मी तुमच्याकडे काम करून आप्पाचे हे फार मोठे उपकार खानमालकावर होते. त्यामुळे याची परतफेड आणि आप्पाच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी त्यांनी जमिनीचा काही भाग आणि काही रक्कम आप्पाला देऊ केली. एकदमच वाढलेल्या या संपत्तीमुळे आप्पा गावातील श्रीमंतांपैकी एक झाले. अरे बेटा, जरा इमानदारीनं काम करा. त्याचबरोबर एक दुःखद बातमी कानावर पडली. आप्पांचा एकुलता एक मेहुणा ॲक्सिडेंटली कसल्याशा कारणामुळं मरण पावला. त्यामुळे अविवाहित मेहुण्याची सगळी संपत्ती आप्पाच्याच नावे झाली. आणि याचमुळे की काय, वाढत्या संपत्तीमुळे आप्पा वैचारिक पातळीवर पूर्णतः बदलत होता. कुठं चाललीस? रवी सोबत खेळायला. नाही जायचं खेळायला, पळ घरात. तुला काय कामधंदे नाही? आणि आप्पाच्या या स्वभावामुळे लहान असणारे ते घट्ट मित्र म्हणजेच रवी आणि किरण यांच्यामध्ये आपसुकच दुरावा निर्माण झाला. हात घे खाली. कोणाला बी कसा हात करते?
असे कितीतरी येतेच जाते, प्रत्येकाला हात करणार तू? वेडी असतात का रे ही लोक? पैसा आला की किती चेंज होतात. जमानाच तसा आहे मॅडम, काय करणार. पण मला ना अशा लोकांचा खूप राग येतो. मग यांच्यामुळे लहान मुलांमध्ये दुरावा आला की नाही. झाली सुरुवात. आता तुझे 500 तयार ठेव. बरं, मग पुढे काय होतं? पुढे ना काही वर्ष निघून जातात, ही मुलं मोठी होतात. कॉलेजचा तो पहिला दिवस. मित्र काय? मी रवी, आपल्या गाताच्या वाडीचा आहे. मी अक्षा, इथलाच आहे. बर बर. बोल की काय काम आहे? नाही, असंच ओळख करून घ्यायला आलो होतो. असेल काय अडचण तर सांग, आपल्या या कॉलेजवरलाही चालतंय. बर, काम होतं. काय? काही काम भेटेल का तुला? हा, काम पाहिजे. हो. कॉलेज नाही का शिकायचं? शिकायचंय की, पण मग? आपलं कॉलेज 12ला सुटते. हां. तेवढाच वर खर्चासाठी काहीतरी करावं म्हणलं. म्हणजे तुला आयटमला फिरवायचं? अरे नाही बाबा, तसं काय बघ नाही. बघ कसा लाजून लालबून झाला नुसता गड्या. बरं, काय काम करशील? काय बी चालेल, म्हणजे बघ 5-6 हजार पगार भेटेल असं काय बी चालेल. गॅरेजवर करशील का? चालतंय की. नक्की? हो. चल मग. चल. गावाकडे जायचं रस्त्याला जाय की रे गॅरेज कॉर्नरला. हा, ते का? तेच. भाऊ काय करताय? राख्या, आज कुणाची गाडी दुरुस्त करा आणली? गाडी नाही, मग? हो काय, रवी आहे. नमस्कार. नमस्कार. याची गाडी दुरुस्त करायची होय? नाही नाही नाही, अहो ही म्हणत होता काम पाहिजे. म्हणलं आता तुमचं एवढं मोठं गॅरेज आहे, तुमच्या मागे एवढा मोठा लोड आहे, म्हणलं एका दुसरा ॲडजस्ट होऊन जाईल कामात. बरं बरं. याच्या आधी कुठल्या गॅरेजवर काम केलंय का? नाही, पहिल्यांदाच आहे. पण मी शिकन हळूहळू, आणि काम शिकूस तर कमी पगार दिला ना तरी बी चालन. किती वाजता येणार कामाला? मी 12च्या पुढं किती वाजेपर्यंत बी करेल रात्री. सकाळी काय अडचण आहे का? अहो आपल्या माझ्यासोबत आहे कॉलेजला. उद्यापासून या. चालतंय की. बरं, ते पगार किती भेटेल? काम शिकूस तर 5,000 दिन. काम शिकल्यानंतर पुन्हा वाढवीन. चालतंय की. नाहीतर काम शिकशील आणि माझ्यासमोर दुकान टाकशील. नाही नाही, काय असं नाही करायचं. चल, तुला म्हणलं होतं का नाही काम होते? ए आहे, हा, मी उद्यापासून संध्याकाळी उशीर येईन बघ. काय करणार आहे तिथं बसून? हा, बोमला तिंडायचं असं तिथल्या मित्रांसोबत. ए तू गप्पा बुटके. तू गप ठेंगण्या, मला बुटकी म्हणतोय. ए गप्पा रे, कशाला कालवा करताय? बघा ना अण्णा मध्ये मध्ये बडबड करती. पाणी. तू बघच. घ्या बाई. जाय. का तू तिथं बसून काहीच करणार आहेस दिवसभर? मग काय तर, सिटीतली बरं नसतात चांगली. अगं आहे, तू माझं ऐकून पण घेत नाही बघ. माझं कॉलेज 12 वाजता सुटते. मग इथे येऊन बसण्यापेक्षा काहीतरी काम करीन म्हणलं. पुढं लय खर्च आहे बघ कॉलेजला, लय फी आहे. अरे पण तुला काय कामाची माहिती आहे का? कधी केलंयच का तू काम? हा, म्हणजे मी काय कामच करीत नाही का कधी? अरे पण कसलं काम करणार आहेस? कोण देणार आहे काम तुला? असं कितीचा पगार देणार आहे? ते समजा झालंय. गॅरेजवर काम आहे. आपल्या गावाकडे यायचा रस्ता आहे ना, तिथंच आहे बघ गॅरेज. शिकस्तवर 5,000 दिन म्हणलाय अण्णा. आणि शिकून झालं ना हळूहळू वाढविणार बी आहे. तुला शिक्षणात अडचण होणार नसेल तर कर बाबा, नाहीतर ती सगळं कामाचं खापर पुढची आमच्यावर. नाही म्हणणार, काय नाही म्हणणार. मी काम करून अभ्यास करीन बघाय. म्हणजे तुझा आता हा प्लॅन आहे का, की तुझी ही स्ट्रगलिंग स्टोरी तू रवीच्या नावावर सांगणार आणि मला पुन्हा एकदा पटवणार? हो मॅडम, तसला प्लॅन वगैरे काही नाही बरं का. मग तू फक्त ना शांतपणे स्टोरी ऐक, आणि पुढे या स्टोरीत ना एक लव्ह स्टोरी पण आहे.
लव्ह स्टोरी? हो. कोणाची? ती 12 वाजता येणार आहे. गाडी मग? तयार करून ठेवू. कसं चाललंय काम? चालू आहे की, शिकतोय हळूहळू. जमतंय ना सगळं? काय नाही जमतंय. हां बर पोरांनो, तुमचं चालू द्या. हां. एक जणाची गाडी बंद पडल्या फाट्यावर, बघून येतो. बर. काय टेन्शन घेऊ नका, मी आहे इथं. अरे तूच लय मोठं एक टेन्शन आहे. काय बा. बरं, तू तिकडं कसं काय आला? म्हणलं आता तुला एवढं कामाला लावलं इथं, बघावं जाऊन कसं चाललंय काय. आईला का कोण आहे रे? ही होय, आमच्या गावची पोरगी आहे. सायन्सला आहे वाटतं. तुला बरं माहिती रे? अरे आपल्या 12वीच्या आर्टचे जिथं लेक्चर होतात का नाही, हां. आपलं सुटलं की सायन्सचे तिथंच होत्यात. असल मोठ्या घरची आहे बाबा ती. नाव काय रे तिचं? हिचं होय किरण. वा, काय नाव आहे. डायरेक्ट सूर्याचीच किरण काळजात घुसल्यासारखं वाटते. मला काय वाटतं माहिती आहे का, बरोबर आहे. काय झालं? काय बघतो? काय नाही बाबा, काम करू दे मला. यस, यायला मी कामाला लावले. पूर्व बघून काम कर. पडले इथं राव. काय ग किरण, तुला नाही का आवडलं कॉलेज? आवडलं ना. बघ ना, सगळं किती वेगळं वाटतंय. असं वाटतंय अजून आपण लहानच आहोत. हे कॉलेज आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ओहो, आज जरा जास्तच विचार करायलीस. तसं काही नाही ग. कसं आहे ना, कॉलेजला गेल्या वेळेस सगळंच नवीन वाटतं बघ. कधी कधी काही गोष्टी चांगल्या वाटतात, पण वाईट अनुभव देऊन जातात. आणि वाईट गोष्टी चांगला अनुभव देऊन जातात. तोपर्यंत वेळच निघून गेलेली असते. झालं तुझं पुराण सुरू. का? तू म्हणजे स्वतःला काय माझ्यापेक्षा जास्त शहाणी समजतेस काय ग? का? काय झालं? मग काय तर, बघावं तेव्हा नुसतं मोठ्या काकूबाईंसारखं बोलत असतेस. असं काहीतरी ना माझी मावशी बोलत असते बघ, म्हणून मी तुला बोलले बास. बरं चल, निघायचं. यायला आज कॉलेज सुटतं का नाही आला का? सुटल की, पहिला दिवस आहे, येळ लागत असते. हा, काय रोजाने गेली काय कामाला? पहिला दिवस काम शिकायला जाईल म्हणायला. अक्षा, तू तुझी उदाहरण बघ. मी जाऊन येते. काय नियम नाही. हवा भरायची. कुठं? त्याला म्हणायचंय कोणत्या टायरात भरायची? दोन्हीत भरा थोडी थोडी. बर, लाव अशी आडवी. तू रवी ना? हो. अरे मग इकडं कसं काय? म्हणजे कॉलेज? अगं आर्ट्सला आहे मी. आपण दोघं एकाच कॉलेजमध्ये. बरं. हो. बरं बरं. किती झाले पैसे? अगं काय नाही, राहू दे. असं काय करतोय, सांग ना. अगं काय नाही, राहू दे. 2-5 रुपयाचा कुठं व्यवहार करायचा असतो का? तेवढी बी माणुसकी नाही होय माझ्यात. किरण, अगं चल ना, लय उशीर व्हायलाय. हो आले, एकच मिनिट. बरं मग येऊ मी? हो हो चालते. बाय. हा. किती वेळ लावती? आई मारेल मला. काय झालं? लगा तू तर माझ्यापेक्षा चालू निघालास. मी काय केलंय? मी काय केलंय म्हणून सगळी मला तूच खा. मी राहतो तसाच उपाशी. अरे तस काय नाही बाबा, करू दे काम मला माझी. हा, काम करू दे.
पुरीनं फुकट हवा भरून दी. तसं नाही बाबा अक्षय. सांग तुझ भाऊला नाव तुझं. अरे ग बाबा तुझ्या पाया पडतो. कामाला लावलं त्याचं तर उपकार ठेवायचं. करतो करतो. तू रवी ना? हो. अरे मग इकडं कसं काय? म्हणजे कॉलेज? काय झालं बाबा हसायला? ते पुस्तकात वाचलं म्हणून हसलो. काय वाचलं जरा मला बी सांग. तुला नाही कळायचं ते. म्हणजे तुझा बापले बॅलिस्टर लागून गेलाय, मला नाही कळायचं. आजकाल पोरग येड्यागतच करायला लागले, काय कळलं नाहीस त्याचं. बघितलं का? वयात आलंय आता. पुण्या. हा भाई. एक जोक सांग बरं. ऐका भाई. नको नको बाई, तोले पंच जोक सांग. एक मुंगी शाळेत जाती आणि जोरात पळत माघारी. सांगा का बरं? का? कारण तिचा डब्बाच घरी राहिलेला असतो ना. म्हणलं होतं ना बाई तुला पंच जोक सांगतो. काय चालल्यात गप्पा? तायडे बस की. मग काय म्हणते तुझं कॉलेज? ठीक चाललंय. बर. कुणी पोराने बघितलं तुझ्याकडे तर सांग, डोळेच काढून हातात देतो बघ. दादा आता कॉलेज म्हणल्यावर मुलं मुली असणारच ना. बर मग मग काय माझ्याकडे कोणी बघायचंच नाही का? तसं नाही, पण कुणी वाकड्या नजरेनं बघू नये. होय बाबा हो. आणि मग तुझं तर ना लय मोठा झाल्यासारखं आहेस लहान अजून. काय गप्पा रंगल्यात बहीण भावाच्या? आप्पा बसा ना. तू बस, मी आहे इथं. जरा हळू. काय बोलत होता? काय नाही हो, हे तायडीला सांगत होतो कुणी त्रास दिला तर सांग कॉलेजवर म्हणून. हा, ही वाघ लगेच फाडून काढतोय बघ त्याला. वाघ? मग वाघ कुठला? रेडा एवढा मोठा. लग्न करून टाकायचं. मग बघा कसा वाघाचा उंदीर होतोय ते. मला उंदीर बोलली तू गेली. गप गप गप. बाळ, तुझं लग्न झाल्याशिवाय त्याचं लग्न कसं करता येईल? जिचा भाऊ असला गुंड म्हणल्यावर माझ्या संगत कोण लग्न करणार आप्पा? तायडे, लेवलची लोक भेटायला पाहिजेत, मग करू की जोमात लग्न. काय आप्पा? अगदी बरोबर बोललास दादा. उंदराची काही लेवल असते का रे? तुला तर आता आप्पा आप्पा म्हणजे काय डोक्यावर बसली काय? किती रुपये झाले? असं काय करतोय सांग ना. काय माहित कुणी हवा सोडली. अगं गावापर्यंत चालत जावं लागेल, इथं भरून घ्या. हवा भरायची आहे. लाईट नाही. बघ की प्लीज बघा ना, काही ॲडजस्ट नाही का होणार? लय लांब चालत जावं लागल. प्लीज. 1 मिनिट बघतो. तुझं बरं ऐकलं. बस का? थँक्यू. चल. मग कुठपर गेले कामकाज? अरे 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 काही पण विचारून एक दिवशी गुती तो काय मला. अरे जोपर्यंत अक्षय आहे ना तोपर्यंत तू काळजी करू नको तायची. विजय
लय पाणी लावू नको. कशाला आलाय ते सांग. अरे मी तुझ्यासाठी एक खास बातमी घेऊन आलोय. सांग की. पुढच्या महिन्यात 7 तारखेला तिचा वाढदिवस आहे. काहीतरीच राव. मग घाल तुझी. तसं नाही बाबा. काय पण तुला कुणी सांगितलं तिचा वाढदिवस आहे म्हणून? 2 दिवस तुझ्यासोबत राहिलो म्हणून मग स्वतःसारखं समजू नको मला. अक्षा म्हणजे लय गाजलेली तोप आहे माहिती आहे का? तसं नाही बाबा. पण तुला जर कुणी खोटी बातमी सांगितलेली असेल उगाच आपलं पोपट व्हायला नको. कावळ्याचं कधी पोपट झालेलं बघितलंय का? तुझ्या आईला काय तुझी फालतू गिऱ्हाईक बंद. अरे मग आता काय करू सांग की. मग ऐक, तू आता फक्त एकच विचार कर. हां. तिला काय गिफ्ट द्यायचं? बर. कधी गिफ्ट द्यायचं? हां. गिफ्ट देण्यासाठी कसा पैसा जमवायचा? हां. दररोज थोडं थोडं सासवत जा. राईट राईट राईट. वरच्यावर पंक्चरीचे पैसे विषय जरा ठेवत जा. हां. आणि त्याचा एक छानसा मोबाईल ची बॅटरी आहे. बजेट 10,014 साधा घे, लय महागातला घेऊ नको. हे नको, जरा साधेतून दाखव. पटनाच्या मोबाईल मध्ये कमी करतात. ह्याच्यात काहीतरी कमी करा की. नाही थोडं तरी करा की. 1300 मध्ये नाही लय बी कमी करायला नाही नको. होणार का? दुकानदार इज्जत काढ. मोबाईल घ्यायचा, थेट जाऊन कॉलेजमध्ये. ऐकून घेतलं बरं केमिस्ट्रीचं लेक्चर आहे ना ग आज? आहे. मी नोटबुकच नाही आणली. माझ्या मोबाईलमध्ये होतं. किरण, नवीन मोबाईल घेतलास? हो, दादाने गिफ्ट केलाय. वा, छान आहे खूप. हो ना. किरण, हॅपी बर्थडे. थँक्यू. आज इकडं कसं काय? काय नाही, ते जरा ऑफिसमध्ये काम होतं म्हणून आलो होतो. ओके. हां. तुझ्या हातात काय आहे ते? काय नाही. बघू. अगं बघू ना. ओ, मोबाईल. अगं तो घरी द्यायला घेतलाय. घरचा खराब झालाय ना. आईला कुणाचा बी फोन आला ना तर हॅलो हॅलोच करत बसती बघ. हो का? हा. बरं चल येतो मी. मला वाटलं माझ्यासाठी गिफ्ट आणलं असशील. पण कोणाला द्यायचंच नसेल तर त्यांची मर्जी. आणि गिफ्ट स्वस्तातलं असेल तर? गिफ्ट हे अनमोल असतं. स्वस्त आणि महागाचा काहीच संबंध नसतो. भावना महत्वाच्या असतात. मी तुझ्यासाठीच आणलं होतं हे. माहितीये मला. तुला कसं काय कळलं? स्वतःच्या घरी वस्तू नेताना कोणी गिफ्ट पेपर मध्ये पॅक करून नेतं का? हे घे. हॅपी बर्थडे. थँक्यू. बाय. बाय. यस. चला, म्हणजे अक्षाने दिलेली एकतरी आयडिया सक्सेसफुल झाली. हो, मग मित्र असतातच आयडिया देण्यात माहीर. मग तुझा नाही का कोणता मित्र देत तुला आयडिया? आणि दिली तरी तू काय माझ्याकडून बटनाचा मोबाईल घेणारच गिफ्टमध्ये? घेणारच तू? मोबाईल सोडून अजूनही गिफ्ट असतात बरं का. बर. तुझे 500 तयार आहेत ना? लोकांचं तोडायलाच बघ तू. पण तिच्याकडे ऑलरेडी एक मोबाईल असताना तिने दुसरा मोबाईल का घेतला? आणि त्या 2 मोबाईलचं ते काय करणार आहे? तुला ना तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तू फक्त शांतपणे स्टोरी ऐक. काय झालं? अगं चैन पडले, बसतच नाहीये. चल लवकर, आईचा फोन आला तर बघ. आकीच्या पोराच्या बारशाला जायचंय म्हणून. लाव लाग ना मग. बरं बरं. होतंय का बघ. मागचं चाक फिरव. अगं ती जाम. चाक उलट फिरव. अगं काय झाले? चैन पडले. किती वेळ झालं बसतच नाही. मी बसू का मग? बसव ना. अचानकच पडली. बरं झालं तू आलास. मला उशीर व्हायला नको, मी जाते. उशीर झाला तर आई चपलीने सडकल मला. अगं झालंच ना आता. सोबतच जाऊ ना मिळून. जाय. नको, मी जाते. अगं पण
लवकर कर, ती चालली सोडून. हां टाइम लागेल. सध्या झालंय, पण उद्या गॅरेजवर घेऊन ये. चैन आवळावं लागेल. मी काय म्हणतो, तुझ्याकडं अगोदरच एक मोबाईल आहे. मग मी दिलेल्या मोबाईलचं काय करणार? तुम्हाला मोबाईल कशासाठी दिलाय? माझ्यासोबत बोलण्यासाठी. मग बोलेन की. अरे जरा दमाने जेव. कुठे तारखेला जायचंय काय? हा अभ्यास आहे मला. अरे करशील की, नीट जेव आधी. भैया खरं सांग, अभ्यास आहे का कुठं जायचंय? हा मंदिरात जायचंय मला अभ्यासाला. का घरी लाईट नाही काय? रात्री इंदाराचं कुठं बाहेर बोंबलं हिंडायचं नाही. काय अभ्यास करून देवा लावणार आहे माहित आहे मला. उगं काहीतरी इथं काबड कष्ट करून मर मारायला लागलोय मी. काहीतरी जेवायला आणून ठेवशील माझ्या. अगं आहे, ती पोरं मंदिरात अभ्यासाला जमतात बघ. अगं आहे, ती स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी पोर आहेत. हा मग मला बी करायची तयारी. कशाची? स्पर्धा परीक्षेची. नेमकी कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची तुला? MPSC का UPSC? तुला काय करायचंय ग? तू तुझं बघ. तू तुझं बघ. चाललाय तिकडं. गप. ए गप्पार, हुजूर घालू नका. कुणी कुठं जायचं नाही, इथंच बसून अभ्यास करायचा. जेवण कर आणि जेवण करून जा. जनावर बांधून ये. आणि आल्यावर इथं काय करत बस, अभ्यास करायचा आहे ती रातभर. हा करतो. नक्की अभ्यासच करतोयस ना? हा मग काय टाइमपास चाललाय का इथं? कुठं चाललाय? मी जरा परसाकडे जाऊन येतो. जा जा, नाहीतर बसशील तिथंच. लवकर ये. मी काय राहायला चाललोय होय तिकडं? लय तोंड वर करून बोलू नको. सॉरी. अरे पण कॉलवर बोलायला एवढा अट्टहास? हो मॅडम, ही काय आजची स्टोरी नाही. गेल्या 20-25 वर्षाखाली असंच व्हायचं. ओके. पण एवढा अट्टहास करून पण त्याला किरणचा कॉल आला की नाही? कॉल आला ना. हॅलो. तसा तुझा फोन लागत नाही, पण आज कसं काय लागला? अरे बाहेर येऊन बसलोय मी टेकडीवर. घरात रेंज नसती. म्हणजे तू माझ्या फोनची वाट बघत होता वाटतं? अरे नाही बाबा, तुझ्या फोनची कोण वाट बघतोय? मी किरणच्या फोनची वाट बघत होतो. लागा राव्यात, तुला काय सांगतोय ऐक. तू त्या पोरीची वाट बघत बसलाय फोनची. मी तुला एक साधी सिंपल आयडिया देतो. ऐक. हा सांग की. त्याच्या आईला फोन कट. यार फोन कस काय कट झाला? चायची हाडळ. हिला माझे बॅलन्सच पडलेला असते सारखं.
आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो चायला. व्यक्ती अयो 11 वाजले होय. चला डबा कुठं गेला? हा हिला लय अवघड झालं बघ. ला 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 ला. अक्षा काय लका काल रात्रभर तिच्या फोनची वाट बघितली हा. पण तिचा काय फोनच आला नाही. सो सॅड. सो सॅड काय मी लावा म्हणलं हा. पण माझ्याकडे तिचा नंबर नाही. तुझा तिसरा मजला रिकामा आहे का रे? का काय झालं? पोरीनं फोन लावून एवढं सोपं वाटलं का तुला? हा त्यात काय अवघड आहे? अरे पोरगी वाटेल तेव्हा पोराला फोन करू शकते. हां पण पोरग नाही करू शकत. कसं काय? मला सांग, तुला फोन आला तर तुला कोण विचारणार आहे का कुणाचा फोन येतोय, किती वेळ बोलतो? नाही नाही अजिबात नाही. पोरींच्या घरच्यांची नजर असती पोरींवर आणि त्यांच्या मोबाईलवर. पोरगी कुणाशी बोलती, काय बोलती, किती वेळ बोलती. खरे खरे जरा भान असल्यासारखं कर. लगा अक्षा तू कधी कधी लय डोकं लावतो बरं का. म्हणलं का नाही तुला, अक्षा म्हणजे गाजलेली तो. खरे आपल्याशिवाय इथले एक पान पण हलत नाही. तू पण पाहिजे होतीस. मी मुद्दामूनच पहिला फोन आपल्याला असते. अजून काय पुरावे द्यायचे तुला? आयला कराव्या. बोल की. तुला कोणतरी फोन करणार होता रात्री. गप केला का? उमा फोन करायला आधी मोबाईल मध्ये बॅलन्स नको का? तू तुला बॅलन्स टाकणार आहे? कशाचं काय? काय झालं? काय नाही. चल समजायचं त्याला समजलं. मग तू डायरेक्ट तुला त्या दिवशी माझ्या टाक म्हणले तर पैसे नाहीत म्हणलं माझ्या पैसे. अरे नव्हते तेव्हा पैसे. आता टाक. तेवढेच आहेत. परत महिनाभर वाट बघत बसावं लागते पगाराची. जेव्हा मागेल तेव्हा रडतोस कसं रे पैशाच्या बाबतीत? अरे नाही बाबा. राहू तुझं 50 रुपये तुलाच. अरे 50 रुपयाचं दररोज गाडीत मुततो मी. यार बस की. अय अक्षा तिकडेच सायलेन्सर ठोकत. काय लागा तू बी. 50 रुपयामुळे काय तुझ्या बंद पडलं काय माझं? तुझं हे सगळं चावलंय पण तुझ्या दादाला समजलं तर काय होईल माहितीये ना? अगं पण फ्रेंडशिप करायला काय अडचण आहे? आणि तसंही मी दादाला सांगितलंय कॉलेज म्हणल्यावर मित्रमैत्रिणी असणारच ना. मी फक्त तुला सांगायचं काम केलं, बाकी तुझं तू बघ. दादा काय नाही बोलणार मला. बर चल. हॅलो. हा अमोल. हा बोल की रवी. अरे एक रिचार्ज करायचा होता. नंबर सांग की. मी नंबर तुला मेसेज करतो. फक्त मेसेज पॅक टाक त्याला. हा ठीक आहे. कितीचा टाकायचा? 50चा टाक की. बरं ठीक आहे. आणि ऐक की ते रिचार्ज केला की नंबर तेवढा डिलीट कर बरं का. होय दादा करतो नंबर डिलीट. बर बर. हा अक्षा बोल की. कुठं आहे रे? अरे इथं कॉलेजमध्ये आलोय. का तिकडं काय काम आहे? काय नाही ते किरणला मेसेज पॅक आला का नाही विचारायला आलतो. अरे पण तू ही गोष्ट तिला मेसेज करून पण विचारू शकला असता का नसता? अरे जाऊ दे आता आलोय. गडे तुझं ना काम कमी आणि कुठं जास्त झालेत बघ. बरं बरं ठेव ठेव येईल ती कधी बी ठेव. बरं बरं ठीक आहे ठेवा.
हाय. ते मेसेज पॅक आलाय का नाही विचारायचं होतं. हो आलाय. बर. काय तास चालू होता का तुझा? हो. म्हणजे मी डिस्टर्ब केलं म्हण की. नाही नाही, बरं झालं तुम्हाला बोलवलंस. मला पण लय बोर होत होतो. तुला बोर होते का? हम्म. मग बाहेर जायचं कुठतरी फिरायला. बाहेर कुठं? तू सांग. आईस्क्रीम खायला? चालतंय की, चल. चल. काय झालं? काय नाही. काय घेणार? काही पण चालेल. 2 आईस्क्रीम द्या. कोणता फ्लेवर घ्यायचा? कोणता पण चालेल. कोणता पण चालेल. बर. एक मिनिट. टाक. हा बोल की. आरती माझ्यासोबत कॉफी शॉपला आली. तुला आजपर्यंत मला साधी कुल्फी खायला घातली नाही. आरला का अक्षय ऐकून तर घे की. हा बोल. काय बोलू सांग की. मला काय कळा ना बघ. हो राव्या, तुला सांगतोय, संधी पुन्हा पुन्हा येत नसती. आणि नशिबाने आज ती तुझ्या सोबत आहे. उगा ती उद्या चालून हे असेल, सोबत असेल नसेल, ते विषय वेगळा आहे. आर पण इथं लय लोक आहेत. मलाच भ्या वाटायलंय. बरं ऐक, माझं ऐक. तुझ्यापाशी हेडफोन आहे का आता? नाही बाबा, हेडफोन नाही आणलं. आता काय गाणी ऐकू का? काय नाही रे त्याच्या आहे. उगाच डोकं चालू नको. बरं ऐक, तू काय कर माहिती आहे का, तुझा फोन चालू ठेव, आपला फोन. मग मी काय करतो, तुला काय बोलायचं तिला ती मेसेज टाईप करतो. बरं चालतंय. हा पण तू काय बोलू नको. अरे त्याच्या आईला मी म्यूट टाकतो रे. मी कशाला काय बोलतोय. तू फक्त फोन चालू राहू दे आणि माझ्या मेसेजकडे लक्ष ठेव. मी जी बोलेल तीच तिला बोलायचं. हा चालतंय. तुला बरं वाटतं नाही इथं? का असं का विचारतोस? नाही म्हणजे एवढी लोक आहेत इथं आणि एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला पाहिजे ते आपल्याला बोलता येत नाही. काय बोलायचंय बोल ना. बोलायचं तर आहे पण इथं नको, बाहेर कुठं तरी जाऊ. बाहेर कुठं? मला माहिती एक जागा. जायचं का तिकडं? बरं चल. हा. माझं जाणं असतंय अधूनमधून तिकडं. छान आहे ना तिथं सगळं? आवडेल तुला बी है ना? कसा आहे व्ह्यू? ये. वाव, कसलं भारी आहे ना इकडे सगळं. तुला आवडलं ना? खूप. आता पुढचं तुझी तू बघ, तुझी आई घाल. किरण. हे काय रवी? मला तू खूप आवडतेस. आय लव्ह यू. काय? अगं म्हणजे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण त्या बदल्यात तू माझ्यावर प्रेम करावं असं काहीच नाही. मी मात्र प्रेम करत राहीन. चल, उशीर होत असेल, जाऊया. किरण चल.
बदल्यात तू माझ्यावर प्रेम करावं असं काहीच नाही. मी मात्र प्रेम करत राहीन. अगं पण ते जाऊ दे. किरण, काल माझ्या बोलण्याचा राग तर नाही ना आला? नाही पण माझा थोडा तरी विचार केला असशील? नाही. थोडा पण नाही? कसला विचार केला? तू गेला नाही अजून? नाही, तुला जाताना नाही ना बघितलं, म्हणलं उशीर होईल म्हणून वाट बघत थांबलो बघ. रवी, एवढी काळजी का करतोस? अगं माझं प्रेम आहे ना तुझ्यावर, मग काळजी तर वाटणारच ना. पण जाऊ दे, तुला माझं प्रेम नाही समजणार. समजतं. मग उत्तर का नाही दिलंस काहीच? उत्तर काय द्यायचं? तुला समजायला पाहिजे ते. यस. ओ, म्हणजे ऍक्सेप्ट केलं पण सिम्बॉलिक. वाव, किती भारी आहे ना यार यांची लव्ह स्टोरी. हो, प्रेमळ, निथळ आणि गोड. ए, पण आता हे फायनल ना, की आणखी काही फॉर्मॅलिटीज आहेत त्यांच्या प्रपोज एक्सेप्ट करण्याची? नाही नाही, हे फायनल आहे. आणि आता दोन्ही बाजूने होकार म्हटल्यावर यू नो प्रेमात पुढे काय काय होतं ते. पहिल्या नजरेत पाहून तू मनामध्ये बसली, किती क्यूटशी स्माईल तू गालामध्ये हसली. पहिल्या नजरेत पाहून तू मनामध्ये बसली, क्यूटशी स्माईल तू गालामध्ये हसली. गोड स्वप्न तुझे या मनाला जडले, गोड स्वप्न तुझे या मनाला जडले. गपोरी तुझ्या प्रेमाने, ग प्रेमाने मन घेरले. गपोरी तुझ्या प्रेमाने, प्रेमाने मन घेरले. गपोरी तुझ्या प्रेमाने, प्रेमाने मन घेरले. गपोरी तुझ्या प्रेमाने, प्रेमाने मन घेरले. जीवाशी गुंतली, हात असो हातात हा, सोबती तुझ पाहिले. पाहता मी तुला तुझ्या जीवाशी गुंतली, हात असो हातात हा, सोबती तुझ पाहिले. श्वास तुझा, भास तुझा, मन हे वेडावले. प्रेम सुर तू हे छेडिता, सुर हे नादावले. श्वास तुझा, भास तुझा, मन हे वेडावले. प्रेम सुर तू हे छेडिता, सुर हे नादावले. वेळ झाले माझे मन हे तुझ्यात वडले. वेळ झाले माझे मन हे तुझ्यात वडले. गपोरी तुझ्या प्रेमाने, ग प्रेमाने मन घेरले.
पोरी तुझ्या प्रेमाने प्रेमाने मन घेरले मनाला या झाली आलो कुठे दोघे ही वाट घेऊन आली शोधतो मी तुला हुरहुर मनाला या झाली आलो कुठे दोघे ही वाट घेऊन आली ना कळले कधी तुझ्या प्रेमात पडले ना कळले कधी तुझ्या प्रेमात पडले पोरी तुझ्या प्रेमाने प्रेमाने मन घेरले 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 उशीट इकडे बघू नकोस इकडे बघू नकोस काय झालं? अरे माझ्या पप्पांना कुणीतरी पिन केलाय की मी कुठल्या तरी मुलासोबत असते आणि तुला माहिती नाहीये पप्पांनी त्या काकांना तुझी माहिती काढण्यासाठी पाठवलंय. हो का? काय काका? अरे समीर कसे आहेत? हा मजेत. तू कसा आहेस? मी पण मजेत. चालू दे चालू दे. अगं हे काका रोज येतात इथं. तुला भीतीच नाही ना वाटत कशाचीच? अगं आपण काही चूक केलीच नाही तर कशाला भीती बाळगायची? हां आता जास्त नको बोलूस. सांग पुढची स्टोरी काय? आता इथे माझी चूक नसल्यामुळे मला जरी भीती वाटत नसली तरी आपल्या स्टोरीमध्ये भीतीजनक वातावरण निर्माण झालं. कारण आपल्या स्टोरीमधल्या काकाने खरीखुरी पिन केली. हॅलो ठीक आहे भाई. आप्पा मी त्या पोराचा हात नाही तर पाय तोडीन बघा. आपल्या तायडीसोबत फिरायची हिंमत कशी झाली त्याची? नाही दिग्या नाही. अरे लय मेहनतीनं ही लेवल गाठली आपण आणि त्या पोराला जर मारलं तर अख्ख्या गावावर चर्चा होईल. आपल्याच पुरीमुळं आपली इज्जत मातीत जाईल आणि ते आम्हाला मान्य नाही. ऐका मग तायडीचं कॉलेज बंद करून टाकू. तिला अजिबात घराबाहेर निघून द्यायचं नाही. नाही नाही नाही. अरे पोरगी लहान आहे आपली. ही गरिबाची पोर आहेत ना. ही श्रीमंताच्या पोरीला प्रेमाच्या नावाखाली चिटकून घरात घुसत्यात. अरे ह्यांचा डोळा आपल्या इस्टेटीवर असतोय. तेव्हा जे पण करायचं आहे ते जरा जपून आणि प्रेमानं. मग काय करायचं आप्पा? नीटीच कटून सांगा. हे बघ तू काय कर त्याला नीट गोडीत समजावून सांग. विषय वाढता कामा नाही. रवी शेठ बोला की दादा. आले. आपल्या काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या तुमच्याकडून. सांगा ना करतो की. करता जमल का तुम्हाला? हो जमल. आणि नाही जमलं तर मला खायतच की. म्हणजे मालकातला आणि नोकरातला फरक कळतोय होय? हो. बाकीच्या बी गोष्टी जाणीव असू द्या. म्हणजे नाही आपली लायकी काय? आपण स्वप्न कुठल्या लेवलचे बघतो? नाही तर काय माकडाच्या हातात ककडे दिल्यावानी काय रावले. वा बाई. हा काय चुकलं का दादा? नाही तुमच्याकडून काय नाही चुकलं. उद्या आमच्याकडून चूक होऊ नये फक्त ह्याची काळजी घ्या. हां तसं काय नाही होणार. असं जरा आपल्या घरात पण छोटी बहीण आहे. आज शाळा शिकते उद्या कॉलेजला जाईल.
पुढं चालून प्रॉब्लेम व्हायला नको ना. नाही तसं नाही होणार. आता कसं आहे माहिती का, हातरून बघून पाय पसरावे, नाहीतर हात पाय धोक्यात येतील. काय पुणे हा भाई सांग समजून त्याला. आजकालची कळलं काय? नीट राहा, नाहीतर मीच पंक्चर करेल तुला. हो की पुढं काही माग. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप. करा अक्षय. काय म्हणतो? काय चाललंय कामकाज? हे काय चालू आहे बघ, निवांत काम चालू आहे. निस्ती जिंदगीत कामं करत जा. तुझं सांग, कुठं कॉल म्हटला होता दिवसभर? सायन्सचं कॉलेज सुटलं का नाही रे? तुझं तिकडंच लक्ष असतं बघ सारखं. आले काय? आता तो शिवून झाला ना तेव्हा तू बघ कसला भारी दिसतोय तो. मी आलोच जर. हा हे रवे नाही आलोच, इथूनच आलो. अरे पण आप्पा कॉलेजला चालले. सगळं व्यवस्थित चालू आहे ना? मस्त चाललंय. काय अडचण वगैरे नाही ना? नाही काही नाही. जाताना येताना कोण त्रास वगैरे देत आहे का? नाही आप्पा. काय असेल तर लगेच सांगायचं. हो. आणि काय तिला सांगा कॉलेजला शिकायला घातलंय तर नीट शिक म्हणाव. काय म्हणतोय हो? नीटच शिकते मी आप्पा. काय रे आप्पा, हिला शिक्षणापेक्षा मित्रमैत्रिणीत जास्त उल्हास आहे. काय ग? आप्पा माझी एकच मैत्रीण आहे, ती पण उमा. येता जाताना मी तिच्या सोबतच येते जाते कॉलेजला. अरे गैरसमज झाला असेल तुझा. नाही, मैत्रिणीपेक्षा मित्र जास्त आहेत तिला. काय म्हणतोय हो? अहो अप्पा, मी माझ्या डोळ्याने बघितलंय की. हे गपकी. तुला कोणी विचारलंय का? नाही. जा बाळ. हो आप्पा. काय विचार तुझा? आप्पा, माझी बहीण आहे म्हणल्यावर मी लक्ष देणार का नाही? अरे होय, शेवटी आपल्या खानदानाच्या इज्जतीचा सवाल आहे. खानदानाच्या इज्जतीचं मला सांगायला लागलाय. जरा लक्ष देऊन काम कर ना. ह्यांचं ऐकून तू काय पण बडबड करतोय. चल उठ येत ना, कामात लक्ष दे. हे निघा रे तुम्ही बी. काय बाय, काडीची बी किंमत नाही. चल. चायला मलाच मारते तिला का? देखे जरा किसमें कितना है दम, से रखना मेरे काय नाही बाबा. जातो तो म्हणलं बघावं भावाचं कुठपर्यंत आलंय कामकाज. काय मग कुठपर्यंत आलंय? काय नाही, जाऊ दे. कसं काय नाही?
वहिनी साहेब सोबत काहीतरी असणारच की, का सांगाच नाही आम्हाला. हे बघ अक्षय, तुला पहिलं आणि शेवटचं सांगतोय, तुला जर ह्या विषयावर परत बोलायचं असेल तर दुकानी येऊ नको. उगं तुझ्यामुळं मला मालकाचा त्रास होईल. रव्या ला काय झालं? लगा आजपर्यंत तुम्हाला कधी असं बोलला नाही, आज पहिल्यांदा बोलला. अरे तो दिघे माहिती का तुला? हां. किरणचा भाऊ. हां. तो आला होता काल त्याच्या पोरांसोबत. धमकी देऊन गेलाय. मारलं फिरलं का तुला? अरे नाही मारलं, पण काय काय बोललेत माहिती का? लायकीत राहायचं, असं राहायचं, तसं राहायचं. नाही ते बोलून गेलेत. हे काय मारण्यापेक्षा कमी आहे का? मी आलो जाऊन सीनबाईला भेटून येतो. चालू तुझं काम. आयला आपल्या गाड्या नाही तर पोहोचल्या अजून. थांब. हॅलो काय मालक, गाड्या कसं काय आल्या नाही अजून? भाईला भेटायचंय. बसा विचारतो. दुपारपर्यंत जर गाड्या नाही पोहोचल्या तर मला यावं लागेल तिकडं. भाई हा कुणीतरी ती अक्षय म्हणून भेटायला तुम्हाला. कोण रे अक्षय? बोलो. ये रे इकडे. इथंच का? काय रे भाई? ते भाई एक छोटंसं काम होतं. कसलं? आपला एक मित्र आहे रवी म्हणून. हा. आणि ते तुमचा लय मोठा फॅन आहे. काय सांगतो? हो, रोज तुमची पूजा करते ती. हा. मग तुमचे लय फोटो आहे त्यापाशी. हो, पण त्याचा एक विषय आहे. हो काय? ते दिघेबाई म्हणून कोणतरी आहे, त्यांनी त्याला धमकी दिली. हातपाय कापीन, कुठं काय करेन. दिघेबाई? हा. ही कुठनं पायदा झाला? काय ते हाय लय पोर असते त्यासोबत मागं पुढं. तू निवांत जा. रवीच्या खांद्यावर माझा हात आहे असं समजायचं. चालतं. इथनं पुढं रवीच्या केसाला धक्का तर मला धक्का. गाण्याचा विषय कधी मिटेल ती? बाई ती लेवळ करते पैशामुळं. काय लावलेला का उगे? ए खजूर, दिघाबाई कोण आहे? ही काय रे, स्वतःला लय मोठा डॉन समजायला लागला काय? तुला माहित आहे मी कोण आहे? बाळा, तुझ्यासारखे 56 डॉन माझ्यापाशी लोळी घेतात रोज. त्या रवीची काय भानगड आहे? का धमकावतो त्या गरीबाच्या पोराला? त्या पोराच्या खांद्यावर माझा हात आहे. नीट राहायचं, नाहीतर माहिती आहे का हे काय घोडा 6ची 6 डोसक्यात घालेन. नीट राहा. येतो मी. भांड्यातनं बाहेर निघलं नाही तो डॉन बनायला चाललंय. गाडीपर्यंत सोड. नाही बाबा, अरे नका मारू. नाही धमकी देतात. अरे ही घोडा नकली आहे यार. अरे नकर मारू. अरे आवर पटपट. किती वेळ लागते तुला? थोडं वॉल शीट निघा नाही. तुझं किती लागणार आहे वेळ? झालं तोंड राहिलं. अरे एका पंक्चरला अर्धा तास म्हणल्यावर कसं व्हायचं? बाकीची कामं पडली त्यार. अरे बापरे, किरणची एवढी डेअरिंग झाली? मग रोजची एकमेकांना सवय लागली ना की सवय मोडत नाही सहजासहजी. एवढं कळतं ना तुला की फक्त स्टोरीमध्येच सांगता येतं? हे 1 मिनिट, तू मला टार्गेट करू नका. बरं ठीक आहे, पुढे काय होतं? असं का वागतोयस? काय करू तूच सांग. काय झालंय रवी? अगं तुझा भाऊ दिघे, त्याला आपली खबर लागली. काय? पण दादाला कसं काय कळलं? काल तो त्याच्या पोरांसोबत आला होता गॅरेजवर. धमकी देऊन गेलाय मला. काय बोलला दादा तुला? तो बरंच काय बोलून गेला ग, पण त्याच्यापासून मलाच नाही माझ्या घरच्यांना पण धोका आहे.
म्हणून घाबरलो मी. म्हणून तर मी हे सगळं करत होतो ना. म्हटलं 2-4 दिवस तू मला नाही पाहिलं, मी तुला नाही पाहिलं, विसरून जाऊ सगळं. असं कसं विसरेन? माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू रवी. सॉरी, मी तुला गॅरेजवर येऊन सगळ्यांसमोर मारलं ना. असू दे ग, चालतं ते प्रेमामध्ये. तुला माझा राग नाही ना आला? नाही, आत्ताच गेला बघ. बरं ऐक ना, पण हे आता सगळं आपण कमी करायला पाहिजे. म्हणजे आपण सारखं सारखं खाण्यावरती फिरायला येतो, कॉफी शॉपला जातो, ह्या सगळ्या गोष्टी आपण कमी करायला पाहिजेत. नाही परत तुझ्या भावाला खबर लागली ना तर माझं काही खरं नाही. चालेल, दादा खूप डेंजर आहे. हो. तो काही पण करू शकतो. सांभाळून राहू. बर चल, निघू आपण आता. हो. चल चल. तू राहू दे आजपासून. का भाऊ, काय झालं? काय नाही, तुला का लय लपड खोरायला का? हा, त्या पोरीनं तुला मारलेला का? मला सगळ्या कामगारांनी सगळं सांगितलंय. भाऊ एक संधी द्या ना. तू ये, आम्हाला धंदा करायचा आहे. पोटा पाण्याचा आमचा प्रश्न आहे. इथं आमचं दुकान नीट राहू दे. निघा, जाताना ती कपडे काढून ठेवा. येतो भाऊ. आयला गरीबाच्या ह्याला काम द्यायची, ह्याने लपडे करायचे. ए मधू, जा परत घेऊन ये. हा आणते. दर काय झालं रे? अरे काय झालं रडायला? काय झालं रडायला? अण्णा, अण्णा मला कामावर काढून टाकलंय. अण्णा काय झालं कामावरनं काढून टाकलं म्हणून? अण्णा पण माझी काही बी चूक नव्हती. तूच म्हणत होता सारखं मला कामाला जायचंय, कामाला जायचंय. हा, गप रडू नको. तुझं कॉलेजचं बघ, काय गरज नाही आपल्याला कामाची. अहो पण अण्णा, आता तुमच्या जीवर जगाची लाज वाटली मला. लय मोठा झाला की बोल नको. अरे बाप जिवंत आहे अजून तुला सांभाळायला. काय तू लागलास काळजी करायला? नको टेन्शन घेऊ. हाय मी अजून खंबीर तुम्हाला सांभाळायला. बघा जेवणाचं बघा. जा हात पाय तोंड धुवून ये. उठ. असला का रडत बसल्यावर कसं व्हायचं? उठ चल. तू ये,
आम्हाला धंदा करायचा आहे, पोटा पाण्याचा आमचा प्रश्न आहे. तुमचं चालू द्या. मग काय होतं? सांगतो. तू कॉफी घे ना, थंड होईल. झालीच थंड. एक कॉफी प्लीज. ओके ओके. हां, तर आपण कंटिन्यू करू. तर रवीचं गॅरेजवरचं काम सुटल्यामुळे तो फार टेन्शनमध्ये असायचा. सारखं आपला विचार करत राहायचा. हा किरण, कुठे होतास तू? मी 2-3 दिवस झालं तुला कॉल कर, तू कॉल पण नाही. बंद आहे तुझा मोबाईल. हाय, घरीच आहे. काय झालंय? अगं तू नव्हती का त्या दिवशी गॅरेजवर आली आणि तू कानाखाली वाजवलीस. ते काम गेलं ग हातातून. काय? हा. सॉरी रवी, माझ्यामुळे तुझं काम गेलं. तसं नाही ग, ठीक आहे. आता काय करणार सांग. तू दुसरीकडे काम शोध ना कुठेतरी. काम तर शोधावंच लागणार आहे किरण, पण हे काम कसं रस्त्यावर होतं ना, त्याच्यामुळे येता जाता भेटता येत होतं. पण आता नवीन जागेवर तू भेटशीलच असं नाही ना. तू कुठे पण कामाला असशील ना, तरी मी येईन तिथं तुला भेटायला. ठीक आहे ठीक आहे, बघतो मी नवीन काम. तुझा मित्र आहे ना तो अक्षय, त्याला सांग ना कुठेतरी काम बघायला. हा अक्षय ना, बोलतो ना. ते हाय खाटा टोपी, काय ना काय करेल ते. हा, तो बघून देईल. हो. आणि तू टेन्शन नको घेऊ, होईल सगळं ठीक. ही सगळी दुकानाचा विचारलं कुणी होय म्हणलाय. नमस्कार. नमस्ते. बोला की. काय चाललंय मग? काय ना बघा, निवांत आहे. हे आपला मित्र रवी. हा हा. कामाची गरज होती त्याला. चलतंय की, आम्हाला पण गरज आहे. तिची करू की, त्याला काय असतंय? काय अडचण नाही ना? नाही नाही, काय नाही. धन्यवाद भाऊ. हा ठीक आहे ठीक आहे. थांब मग, चांगलं पोरग आहे बरं का. आहे की आहे की. हा येतो. ही सगळ्यात बेस्ट आहे आतापर्यंतची तुमच्या नंबरची. चला, म्हणजे रवीची एकदा पुन्हा रुटीन बसली. हो, अडचणीच्या वेळी मित्र मित्राच्याच कामी येतो. हे पण शेवटी हे दुकान थोडं वेगळ्या बाजूला असेल ना. मग किरण किती जरी बोलली की भेटायला येते, तरी तिला ते पॉसिबल झालं नसेल. अशक्य असं काहीच नसतं. इच्छा तिथे मार्ग. आणि भेटण्यासाठी एक कारण पुरेसं असतं. आणि किरणला ते कारण मिळालं होतं. कसलं? ए भावा, ये की अक्षय, वाढदिवसाचे हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. मग काय वैदिक नियोजन केलं का नाही तुमचं? तिच्या नियोजनाचं काय माहित नाही, पण सगळ्यात पहिल्यांदा तिनेच विश केलं बघ. हा कडे रातच्या 12ला फेसबुकवर लागा मी पोस्ट केली तुझ्यासाठी. तुझे चॅटिंगच्या नादात बघायचं राहून गेलं आणि जगाला सांगत सुट. राहायला असेल, नको चिडू बाबा. तू माझा जिगर आहे रे, तुझ्याशिवाय दुसरीकडे कुठं बोलतो का मी? हा, लई नको पाणी लावू. तुला सांगतो, जर का नियोजनाचं काय ठरलं तर मला एक फोन कर. बोलव आम्हाला पण हाडकं बस काय यार, नक्की बोलवणार ना. पण आता एक काम कर. काय? मालक यायचा टाइम झालाय. एखादं गिऱ्हाईक आलं तुला बघून चिडल मालक. जा तोक यायला मीच कामाला लावलं तुला. काय आजकाल लय ढाकलाय लागलाय. बरं काय काय असं ना ती मला फोन कर. नियोजन लागल्यावर फोन करतो. लागत असतं मला. कशाला? अगं उशीर व्हायचा घरी जायला. अगं विश करून आपण लगेच जाऊ, जास्त वेळ नाही लागणार तसं पण. सँडल बघायचंय. बस की दाखवतात. रवी, ती नव्या लॉट मधला दाखव. इथं काय करायली? मग बर्थडे विश काय फक्त मेसेजवर करू का? बस दाखवतो बस. लेडीज सँडल. अगं किरण, सगळे बघतात आपल्याकडे. बाहेर चल कुठेतरी. आणि मालकाला काय सांगू?
ते तुझं तू बघ. मला नाही आवडला सँडल. मी चालले दुसऱ्या दुकानात. चल ग. चल. तू काय बघते? चल लवकर. तुला खरंच सँडल मालक बोल की. मित्राची आहे जरा सिरियस आहे. बर. जरा 10 मिनिटं दवाखान्यात जाऊन येऊ का? बर बर जा. आलोच 10 मिनिटं. हो या. महायुतीमध्ये नव्यानं दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थखात्यासोबतच सहकार खातं सुद्धा मिळू शकतं. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी येईल तर छगन भुजबळांना अन्न आणि औषध पुरवठा खातं मिळण्याचा अंदाज आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस. बोला. नमस्कार आप्पासाहेब. नमस्कार नमस्कार. कशा आहेत तब्येत? मजेत मजेत मजेत. बर बर बर. अहो फोन एवढ्यासाठी केलता. हां बोला की. आपला पुष्पक माहिती आहे तुम्हाला? हो 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 माहिती की. शिक्षण झालंय त्याचं पूर्ण. हां. अमेरिकेला चाललाय. बर. त्या जानेवारीमध्ये अमेरिकेला जायचं त्याचं प्लॅनिंग आहे. बर बर. आमचं नियोजन होतं की त्याचं लग्न उरकून टाकावं. चांगली गोष्ट आहे की मग. हा सारखं सारखं काय त्याला एवढं लांब येणं होणार हो नाही. हो. मला वाटतंय आप्पासाहेब तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ कळाला नाही. म्हणजे अहो तुमच्या मुलीबद्दल विचारतोय मी. आमच्या ताईडीबद्दल म्हणताय वय. मला वाटतं तिचं वय अजून लहान आहे. नाही शेवटी मुलगा चाललाय आणि आपल्या दोघांचं खानदान तोला मोलाच आहे. नाही नाही ते ठीक आहे पण कसं आहे तिचं वय अजून थोडं लहान पडतंय आणि बघू आता तिला आल्यानंतर विचारतो आणि हिला पण विचारतो. काय असेल ते विचार करून सांगा. हो 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 नक्कीच नक्की नक्की. ठेवू का मग? ओके ओके. काळजी घ्या. हो हो. काय हो कोणाचा फोन होता? रमेशचा. रमेश भाऊजी काय म्हणाले होते? आणखीन काय म्हणणार त्याचा पोरगा पुष्पक तू चालला अमेरिकेला. हा तर तो विचारत होता किरणच्या बाबतीत. आपली तायडी? हां. नाही नाही तायडीला खूप शिकायचंय. अगं मी पण त्याला तेच म्हणलं तिचं अजून वय लहान आहे. मग काय तर. तरी पण म्हणलं तुला विचारतो आणि शेवटी तायडीला पण विचारतो. नाही तिला खूप शिकवायचं. आणि कसं आहे एवढं चांगलं स्थळ जर आलेलं असेल तर आपण पण विचार करायला काय हरकत आहे. सारखी सारखी अशी स्थळ येत नाहीत. तिचं कल्याण होत असेल तर काय हरकत आहे. बघ खूप वेळ झाला तायडी कशी आली नाही अजून? अरे आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात हा व्यक्ती 2 वेळा ट्राय केला उचलतच नाही. तिचं कॉलेज तर सुटून गेलं आता. तिच्या एखाद्या मैत्रिणीचा नंबर आहे का? मैत्रिणीचा नाही हो माझ्याकडे नंबर. काय रे काय विषय? अरे तुला सांगितलं ना मिटून टाक म्हणून. का तिथे येऊन फटके देऊ तुला का भाईला देऊ फोन? काय म्हणते बाई संजा? हॅलो काय रे तुझं? म्हणजे मिटवायचं कसं? मी जर तिथं आलो ना तर हा काय मुताचे वांदे होतील तुझे. मिटवून गे लवकर बरं का. घरी हा आप्पा बोला की. कुठं आहेस रे? बाहेर आलो जरा मित्रांसोबत. ताबडतोब घरी ये. काय खास काम? आल्यावर सांगतो. बरं बरं ठीक आहे आलो 2 मिनिटात आलो. हां ये. कुणाला फोन लावलात? कुणाला लावणार अजून? डिग्याला लावला होता. काय झालं बाई? आप्पाने बोलवलं आपल्याला कशासाठी तरी. काय काम? काय मला पण माहित नाही. अरे ते बाई मी विसरलोच. आप्पाने मला शेतात जायला सांगितलंय. काय जाणार? गाडी लावली ना आपली. बरं ठीक आहे. बरं जातो. रावलेलं काय रे? एकाला दोघं बरं असते. बरं ठीक आहे. आला का? बोला की आप्पा. आला गडबडीत बोलवलं. अरे तायडीला फोन लावतोय केव्हापासनं 2-3 वेळा फोन लावला उचलतच नाही. काय? तायडी फोन उचला ना? बघ की तू लावून बघ उचलते का?
हॅलो मॅडम मोबाईल विसरून गेलं. कुठं? आदित्य फुटवेअर. कुठं आहे दुकान? महात्मा गांधी शॉपिंग सेंटरमध्ये. बरं बरं आलोच. हा या. काय झालं? हे तायडे कुठल्या तरी चपल्याच्या दुकानात फोन विसरली. काय? चपल्याच्या दुकानात? तुमच्याकडेच आहे का फोन? आहे माझ्याकडं. द्या बरं. हो का घ्या. कधी आल त्या? 2 तास झाले की त्यानं. कोण कोण होतं तिच्यासोबत? 2 जणी होत्या. फोन विसरून गेल्या तिथं. नाव काय त्यांचं? आम्हाला काय माहीत नाही. कस्टमर केलं नाही ते. भाई त्यांची मैत्रीण असेल त्यांच्यासोबत, ती उमा. पण तिला फोन कसा करायचा? ताईसाहेबाच्या मोबाईलमध्ये तिचा नंबर असेल बघा. चला रे. हॅलो. अगं किरण, आवरलं का नाही तुझं? मित्रांसोबत केक कापायला जायचं त्याला. का सगळं तूच खाऊन घेणार आहेस? बिझी असेल. काय झालं बाई? तायडी राव्यासोबत आहे. कुठं? तीच तर माहित नाही ना. बरं भाई, एक काम करू का? काय? आपल्या आयटमला फोन लावू का? अरे काय आयटमला बोलायचा वेळ आहे का? तसं नाही भाई, पण उमा आणि किरणताई तिच्याच क्लासमध्ये आहेत. लाव फोन. हॅलो. हॅलो. हा जानू, जेवलीस का? मुद्द्याचं बोल की. हा. हो, तू? अगं ते उमा कुठं आहे का? आज कशाला उमाची आठवण आली? नाही, ते जर आपल्या मित्राचं काम होतं. हां बरं बरं ठीक आहे, मी तिला फोन करून विचारते आणि तुला सांगते. हां ठीक आहे. काय बोलली? फोन लावते बोलली. बरं चल सरबत पिऊ, तिचा फोन येतो. एवढी का सामसुमाय रे? भेटू दे रे, काय खरं नाही. जिताना सोडणार. हॅलो. हां रे, मी तिला कॉल केला होता. हां कुठं गेते? ती जुन्या दगडाच्या खाणीवर. काय खाणीवर? हो. बरं बरं ठीक आहे. पण आज काय तिच्याकडं काम असं? काय नाही चल बाय. बाय. हां पत्ता लागला त्यांचा. कुठं आहे? ती आपल्या गावाकडच्या रस्ता यायचा आहे ना. हां ती दगडी खाण बंद पडलेली. हां तिथं आहेत. चल चला. मग ह्या वाढदिवसाला काय संकल्प केला तू? किरण, माझा संकल्प, माझा विचार, माझं भविष्य सगळं तूच आहेस ग. खरंच? हा. आज ते आपलं रवीचं बर्थडे आहे ना, तर मी पार्टी देणार आहे. बर. तू येणार आहे का? आज नाही जमणार. बर्थडे काय सारखा सारखा येतो होता. एकुलता एक जिगर आहे आपला. म्हणलं तू आलं तर बरं होईल, भारी वाटेल मला. बरं का वाटेल? नाही ते काही लोक आली गेली जवळून की भारी वाटतं मनाला. आता त्या रवीला किती भारी वाटते बघ बरं, किराणी आलं की. हा बोल ना. आज बर्थडे स्पेशल काय आहे मग? काय पाहिजे तुला सांग. तुझा बर्थडे आहे ना. हा मग सांग ना. मग मला कसं, तुला माहिती असेल ना. तू आहेस ना, तेच बर्थडे गिफ्ट आहे माझ्यासाठी, तेवढंच बात. एवढी लाडेगोडी नको लावूस. ते दोघं प्रेम करतात. मग आपलं बी आहे असं समज की. कानाखाली देईन एक. मजा केली. हा. आयो
अरे इथे घे बस 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 गाडीवर थांब बस 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 थांब रे थांब 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 धर 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 खाल्लं जाऊ पुढचा आत्ताच नाही विचार पळ 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 सोड त्याला सोड किरण पळ तू किरण मार दादा सोड त्याला सोड हरामखोर धर त्याला धर थांब 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 तू पळ की फास्ट तोडतो तुला पळ रव्या गाडी काढ पळ रव्या लवकर अजिबात हल्ले नाही ओळख नाही बघ तुम्हाला अरे गाडी ओढ काय झालं रे? अरे काय 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 झालं काय झालं म्हणजे ह्यासाठी जात होती का कॉलेजला तू हा सांग तर मला नेमकं काय झालं काय करत होती तिकडे जाऊन का मारायला लागला रे तू? का मारतो म्हणजे ही असल्या अवलाद अरे! कापून यार, फेकायला पाहिजे उसात. मला सांग तर हा? काय झालं? खानदानाची इज्जत घालवली ना अरे काय केलं ते तर सांग ना. काय केलं म्हणजे विचारा की तिला ए काय झालं हा स्वतःच्या तोंडाने सांगायला लाज वाटते का कुठे गेलं करताना नाही का लाज वाटत काय केलं काय केलं काय करत होती त्या खाली काय केलं? दगड तोडत होती कोणत्या काय हा कोणतं पोरग? हा वडा एक आव तुम्ही. चुकलं म्हणे हे तुमचा लाड तुमच्या लाडाने तिच्या पाठवा की अजून कॉलेजला हे संस्कार कामचे आधीच सांगितलं होतं मी आता सगळं बंद तुझा लाड बीड काय नाही चल जा हिला घरात घेऊन तुझ्या हिला तुला चांगलं शिकवलं हीच चुकलं आमचं काय दिवे लावती शिकून माहिती की जा घेऊन तिला घरात कुणाच बाहेर निघ तुला सांगतो आता चल ग बाई चल. कुणाच पोरग होत रे त्या दत्तूचं पोरग होतं कोण दत्तू तुमचा मित्रच आहे किती दत्तू साने हा अरे आता दुसरीत मला काहीच करता येणार नाही दत्तू माझा जुना मित्र आहे हे बघ दिघे तुला काय करायचं ते कर त्या पोराचं माझ्यापर्यंत काय आणू सुद्धा नको आप्पा तुम्ही नका टेन्शन घेऊ माझं मी बघतो काय करायचं ते त्याचं चल रे चला बाई त्याला तर कसं बोलला झालं का नाही आईन वाढदिवसाच्या दिवशी कसं हाल झालंय दुकानावर साधी भांडणं झाली होती मी सोडवायला गेलतो फक्त भैड्या तुला लय वेळा सांगितले दुसऱ्यांच्या मध्ये नको पडत जाऊ अगं तायडे नाही सोडवायला गेलतो फक्त बर गप ए जा जरा लिंबू पाणी कर ह्याच्यासाठी फार पेकळून गेले वर्ग निवळ नुसतं काय करू आता उठतो का जरा किरण उमा अगं किरण नका ना तू रडू मी आहे ना कशाला रडते काय झालंय नको ना रडू तू बघतेसच ना काय झालंय ते 2 मिनिट तुझा मोबाईल देते का मला रवीला फोनवर बोलायचंय किरण तुझं जेव्हापासून मी हे माझ्या घरी समजलंय ना तेव्हापासून माझाही मोबाईल माझ्या अण्णांनी काढून घेतलाय कॉलेजला पण मोठ्या मुश्किलने पाठवतात ते मला सॉरी मी तुझ्यासाठी काय करू शकत नाही तू रवीला भेटशील का आज प्लीज मी प्रयत्न करते तू त्याला सांगशील का गावाच्या बाहेर जी विहीर आहे ना
तिथं रात्री 11 वाजता यायला, आणि तो जर तिथं आला नाही ना तर मी त्याच विहिरीत जीव देईन बघ. अगं किरण, अशी का बोलतीस? नको ना बोलू अशी. रडू नको तू. एवढं होऊन पण त्यांच्या दोघातलं प्रेम अजिबात कमी झालं नाहीये. हा नाही, खरं प्रेम कधीच कमी नसतं होत. हो, ते दिसलंच मला. मॅडम, प्रेम दिसत नसतं, ते फक्त करायचं असतं. आणि जे दिसतं ना ते खरं प्रेम नसतंच मुळात. तो फक्त दिखावा असतो. आणि हल्ली ना लोकांना दिखाव्याचंच प्रेम खरं वाटतं. पण समीर, रवीने पण तिला कॉन्टॅक्ट करण्याचा काही प्रयत्न नाही केला रे. त्यासाठी किरणचा निरोप येणं गरजेचं होतं. होय, मग दिला ना तिनं उमाजवळ मेसेज? हो, दिला. वेळ पाहून रवीजवळ उमाने मेसेज पोहोचवला. हा, बोल की उमा. कसा आहेस रवी? मी ठीक आहे. अरे, किरणला घरच्यांनी कोंडून ठेवलंय. ती खातपीत काहीच नाही, आणि टेन्शन तर खूप घेतलंय तिने. पण मी तिला काल भेटून आलीये, पण तिने तुला एक निरोप दिलाय बघ. मग सांग ना. आज रात्री तिने रानातल्या विहिरीवर भेटायला बोलवलंय तुला 11 वाजता. आणि तिने एक धमकी बी दिली आहे बघ. जर तू आज गेला नाही ना तर ती जीवाचं बरं वाईट करून घेईल बघ. प्लीज जा. येऊ मी? किरण. रवी. किरण, कशी आहेस तू? कुठे होतो इतक्या दिवस? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. किरण, मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मला घेऊन चल इकडून. तू जर लवकर नियोजन नाही ना केलं तर मी याच विहिरीत जीव देईन, सांगते तुला. किरण, तू असं काही करणार नाहीयेस? आणि असं कोणतंही पाऊल उचलण्याआधी माझ्याविषयी एकदा विचार करशील? हा, तू गेल्यानंतर मी कसं राहू? प्लीज रवी, लवकर करा. मी त्याच नियोजनात आहे. रवी, लवकर कर. हा गो, हो, मी पैशाच्या नियोजनामध्ये. किरण, आपण राहणार कुठे, लग्न कसं करणार? 4-8 दिवस खर्च करण्यापुरते पैसे नको का आपल्याकडं? किरण, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त आहे रवी. शांत हो किरण. गोट्या, इचुकटा बघून चल. होय होय. कोण आहे रे? कोण आहे तिकडं? होय, आवाज इकडनंच येते, विहिरीकडनं. जातो किरण. दिसतंय मला. काका, मी होतो. रव्या, तू इकडं कस काय? तुम्ही कशाला आलात? दिसणार का पहाटे पहाटे कशाला आलाय? मग मी बी त्याच्यासाठीच आलो होतो. मग बरं, जा जा जा. सुटलं त्याच आयला, ह्याच्यापाशी डबा नाही, काय नाही, सकाळ सकाळ आलेला का इकडं? काहीतरी घोळ दिसतोय बघा. गेलं का? लावा फोन, लावा. हॅलो हॅलो, पशा भाई. हा ना. त्या मानेच्या पुरीला मी इकडे बघितली हो, आमच्या विहिरीवर. काय? हो. किरण ताईला? हो. कोणासोबत? गावातल्या आपल्या रव्यासोबत. रव्यासोबत? हा, कन्फर्म बातमी बघा. मी बाईला सांगतो. होय, चालतंय. हॅलो. हा, ठीक आहे भाई. हा, बोल की. हा, ते आपल्या किरण ताईला त्या रव्यासोबत विहिरीवर बघितलंय. काय? हा, मी माझ्या डोळ्याने बघितलंय.
तायडे तायडे दरवाजा उघड. तायडे उघडते का नाही? दरवाजा का उघडला नाही? सॉंग ऐकत होते. एवढा घाम का आलाय तुला? दोरी उड्या खेळत होते. आता तुम्ही तर काय घराच्या बाहेर जाऊन देत नाही, मग काय ढोली होऊन बसू काय? बर बर. नाही पुन्हा नाही असं. तुझे त्राय सोड ना काय भैयाला. चुकलं पुन्हा नाही काय? पुन्हा नाही. नाही नाही पुढे होत नाही. कुणाचं ऐकून बोलला? कोण म्हणलो? कोण म्हणलो? गावातलं कोणतरी सांगितलं. कुठल्या तरी बेवड्याचा ऐकून तुम्हाला फोन करतो. पुरीची इज्जत घालतो. बरे चुकी झाली. डोळ्याने बघितलं म्हणते. बुबला काय कपाळात फिरायला गेलते काय? परत कर असं. डोळ्याच्या ठिकाणी गोटाच लावतो बघ. बरोबर केलं दिग्याने. अशा चोंबड्या लोकांना ना चांगला सबक दिला पाहिजे. बरोबर आहे तुझं. दिग्याने पहिल्यांदा त्याच्या बहिणीची बाजू घेतली होती, पण तुलाही माहिती आहे पैशाची बातमी खोटी नव्हती. हा, पण किरण किती हुशार निघाली ना. तिने सगळं व्यवस्थित मॅनेज केलं. बरोबर, पण हा प्लॅन जास्त वेळ टिकणारा नव्हता. का? पुढे काय होतं? डोळे झाकून प्रेम केलं म्हटल्यावर एखादी चूक तर होणारच ना, आणि अशीच एक चूक यांच्याकडूनही झाली होती. तायडे ए तायडे. मेसेज. आज 12ला निघू, तयार राहा. काय झालं? काय नाही. बरं हे आवर की तुझं. आपल्याला शॉपिंगला जायचं बाहेर. मला नाही यायचं बाहेर. का? जा तू. ठीक आहे, तुझी मर्जी. जातो आमचं आम्ही. कवा येते तुझं पोरग? राहुले हळू. आधी पोराचा नंबर. अरे तुझी बिला हाडबीड आहे का नाही? तुझ्या बापाच्या वयाच्या माणसाला अर्थ बोलतोस. त्याची बेच्या हाडाचं मला नको सांगू. घरदार जाळून टाकेन. थांब फक्त येऊ दे पोराला. हात पायच खोडतो बघ त्याची. नंबर आला रे. तो अण्णा हो तिकडे. पशा पशा पुढे धरायला. कुठे जातो रे? पडलास की आता. तू आता थांब. पकड त्याला. बोलतो थांब. मी आला तू माझ्याकडनं. थांब थांब थांब. पुण्यात धर. सोडा, मारू नका. पळा लागलं पळा धर. अरे एक पोरगा तिघाला सापडला नाही. कुठं गायब झाला आता?
भाई ह्या माकवानात घुसला असेल. घुसा आतमध्ये. तोंड दाबून बसले रे. सापडला. सोडू नको त्याला. काय झालं पुणे? ती पिसाळलेली लांडगी रवीचा शोध घेऊन परत वापस फिरली. त्या लांडग्याच्या तावडीतून सुटलेला रवी सुटकेचा श्वास टाकायचा सोडून त्याऐवजी तो एकच नाव घेत होता, किरण. तो सगळं बळ एकवटून किरणच्या दिशेने निघाला. किरण 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 रवी. किरण काय झालंय रवी तुला? किरण सॉरी, तुझा फोन नाही उचलू शकलो मी. सॉरी रवी, हे काय झालंय तुला? अगं तुझ्या भावाने मारले. त्याला सगळं समजलंय दिग्याला. आई अण्णाला पण खूप मारले त्याने घरी जाऊन. मग आता काय करायचं रवी? तुला माझ्यासोबत यावं लागेल किरण. आता चल. किरण हिनं गेल्यानंतर तुला परत फिरता येणार नाही. मला काय नकोय रवी, मला फक्त तुझ्यासोबत राहायचंय. ठीक आहे, चल मग. किरण. आओ चला जेवून घेऊ. मला नाही जेवायचं. जा बरं तू. दिग्याचा पत्ता नाही अजून. जेवायला चला काय लावलं की तू? येईल ना तो. मग ते आल्यावर जेवता येईल ना? आओ थोडस खाऊन घ्या. मी नाही. आओ येईल तो. तुम्हाला गोळ्यात म्हणून म्हणायला लागले. थोडस खाऊन. मला काही होत नाही. दिग्या आल्याशिवाय मी जेवायला येणार नाही. येऊ का आला तो? काय रे, काय झालं? पळाला तो. कसं काय? आणि तू काय करत होती? तुम्ही काय काळजी करू नका आप्पा. मी त्याला कसाही उडकून काढीन. ताडीला उठव रे. काय साहेब? तायडे तायडे. बाई काहीच आवाज आहे ना की? बाई दार तोड का? तोड. काय साहेब? कुठेही भाई किरणताई. खिडकी तुटली आहे म्हणजे तो नक्कीच इथं आला होता. राहुल्या. हा भाई. पुण्या. हा भाई. चला. हा. गेम झालाय. आप्पा ताईडी तिच्या बेडरूम मध्ये नाही. तुझ्या बेडरूम मध्ये पण नाही? हा. होय का? तुला कोणाला सांगितलं होतं ना? मग कशी गेली ती? आप्पा रूमची खिडकी पण तुटली आहे. काय म्हणतो? मग नक्कीच तू इथं आला असणार आहे. ठीक आहे. हा. आता एक काम करायचं. बहीण आहे म्हणून तुझी बंदूक नाही थांबली पाहिजे. जिवंत असो नाहीतर मुर्दा, तिला इथं घेऊन ये. नका असं बोल. असं नको बोलू म्हणते. तुम्ही काय बी काळजी करू नका आप्पा. तो इथंच असून कुठतरी आपल्याला त्याला नाही सोडणार. पुण्या. राहुल्या. हा भाई. जित्ता सोडला नाही पाहिजे त्याला. जा. चला. रिकाम्या हाताने माघारी येऊ नको. काय घराण्याची सगळी इज्जत गेली. काय खरं नाही. आओ पण तुम्ही शांत हो. काय शांत हो? मला तर वाटतं या प्रकरणात तुझाच हात आहे. काय वैऱ्यांनी मारलंय? त्यांच्या घरी माणसं बिनसं आहेत का नाही काय माहिती. हा, मरस पर्यंत मारलंय. जीव बिव गेला असतं तर काय केलं असतं? जरा पण अक्कल नाही त्या माणसांना काडीची. आलास का रवी? आणि तिला कशाला घेऊन आलास? पांढऱ्या पायाची. हा, तिच्यामुळे तर एवढं रामायण घडलंय की अजून तिलाच घेऊन आलास का तू? आई मला तिच्यासोबत लग्न करायचे. हा, लय आवडते तिच्यासोबत लग्न करायचंय. सांगा तुम्ही काहीतरी त्याला. जरा थांब तू दम. ए रवी, रवी ऐक माझं.
ऐक बाळा, आरती लोक नाही ती चांगली ऐक. पण अण्णा- माझा ऐकायचा जरा. कशाला उगाच तू कुटाणा करायला लागला? नाही ते डोक्याला ताप. हा, पण मला ते आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचं. तुझ्यामुळं तू कशाला त्या लेकराचं हे करतोस राव? हा, नाही ते डोक्याला ताप. तू जा बरं, ऐक माझं. 2 महिने जा, कुठं तरी जा. आता मी कुठं जाऊ अण्णा? कुठं जाऊ म्हणून मी काय सांगू? तुला जिकडं वाटतंय तिकडं जा, पण तू ह्यांना दिसू नको. बरं अण्णा, गाडी घेऊन जाऊ का? तुला काय न्यायचंय तिने? गाडी ने, काय न्यायचंय तिने, पण तू इथं थांबू नको अजिबात. ए उठ ग, जा चल, त्याला पाठव घालव त्याला. 2 महिने परत इकडे येऊ फिरू नको बघ. सांभाळून जा बाबा. सांभाळून राहा, आमची नको काळजी फिळजी करू. उपाशी बिपाशी राहू नको जरा. ओ, त्याच्या आईबाबांनी पण त्यांना हेल्प केली नाही ना? एका अर्थानं ही हेल्पच होती, कारण अण्णांना माहीत होतं की जर त्यांनी त्यांच्या मुलाला तिथं ठेवून घेतलं तर ते त्यांच्या मुलाला वाचवू शकणार नाहीत. तिघांनी अजून पोरं जमा केली. अख्ख्या शहरात तो त्याला हुडकत होता. एक ना एक चौक त्याने हुडकून काढला. बाजारपेठेत, कॉलेजमध्ये, अंधारात जिकडे वाट दिसेल तिकडे तो त्याला शोधत होता. भेटला का? नाही, ते काम करा. पलीकडच्या गल्लीत चला. चला. पोरं आणखीन जास्त जमा झाला. रस्त्याने शोधायला, फुटपाथवर, तळ्याच्या किनारी, सगळीकडे शोधला. नाही भाई, सापडला का? नाही भाई, दिघ्याला काय रवी सापडला नाही. काय हुडकलं तुम्ही त्याला? म्हणून वैतागून तो त्याच्याच लोकांवर चिडायला. तुमच्यासाठी रावड्या बोल भाई, आज सकाळपर्यंत तो कसल्याही परिस्थितीत पाहिजे. हुडकतो भाई. उत्तर इकडे. काय खाली बस. झालंय? बस खाली. मला भीती वाटते रवी. मग रवीला तर खूप मोठा प्रश्न पडला असेल ना रे. अशा वेळी किरणला सोबत कुठे घेऊन जाणार, काय करायचं, काहीच समजत नसेल ना. प्रश्न तर मोठा होता, पण रवीला त्याच्यासोबत त्याची राणी होती, त्यामुळं परिस्थितीला समोर जायचं बळ त्याला मिळालंच होतं. आणि पर्यायाला त्याच्यासोबत वजीर होताच. वजीर? हो. कोण? हॅलो अक्षय, ऐक ना. बोल. अरे गाडी बंद पडली, या ना तू घ्यायला. ऐकताना जेवढी सोपी वाटते तेवढी साधी, सरळ आणि सोपी परिस्थिती नव्हती त्यावेळी. अक्षय आला काय की? अक्षय चल पटकन कर. चल. राजा, राणी आणि वजीर जरी एकत्र आले चल 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 बस, तरी ही चेस न संपणारी होती, अर्थात अवघड होती. बरं झालं बाबा आलास. चल. कुणाचं ओळखीचं आहे का हे? होय अक्षय, चल या. ये किरण, बस बस. ऐका, बस. हे आपल्या मित्राची रूम आहे. बरं, काहीच अडचण नाही तुम्हाला. आजच्या दिवस अरेंज केली. हां. हो. तुम्ही काय खाल्लं पिलंय का? नाही, काय नको आम्हाला अक्षय. नाही आणू काय? नाही, खरंच काय नको तुला. बरं ऐक, पाणी पण आहे थोडंसं इथं. तयारीत काय करा तुम्ही रातभर इथं. तुम्हाला काय कोणी अडचण करा येणार नाही. फक्त सकाळी लवकरात लवकर तयार राहा. मी वकिलाची तयारी केली, तुम्हाला फोन करतो. फोन केल्या तिकडे निघा. हां चालतंय. सकाळी कपडे बिपडे. थँक्यू अक्षय, मदत केली. आजी करायचो आपला. थँक्यू. तू यासाठी करणार नाही तर कोणासाठी करणार? हां हां. हो वहिनी साहेब, तयार राहा. मोबाईल मध्ये चार्जिंग पाहिजे ना. काय अडचण आली तर फोन कर मला. येऊ का? हो. दररोज लावून घे. हां. रवी, होईल ना रे सगळं नीट. अक्षय आपल्यासोबत, नको टेन्शन घेऊ. तो करेल काय ना काय. मला तर लय भीती वाटते. मला पण वाटते ग भीती, पण आता काय करणार. एकदा निर्णय घेतलाय, आता माघारी नाही फिरता येणार.
हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग. काय ग जानू, आज सकाळी लयच सकाळ सकाळी फोन केला. हो, मग आठवण आली तुझी. होय का? हो, काय करत होतास? अगं व्यायाम करत होतो. अगं बाई, माझा बॉडी बिल्डर. हा, काय मग आज काय नियोजन? काय नाही, कोर्टात जात होते. काय ग, काय कुठं केली तू? अरे ते मैत्रिणीचं लग्न आहे ना, पळून आलेत ते. मैत्रीण? अरे ती किरण म्हणून आहे. कोण किरण? कालच पळून आलेत. बरं, मी तुला नंतर फोन करतो, जरा कामात आहे मी. अक्षा. हॅलो अक्षा. रव्या, काय कर, पाडदेशी किरणला घेऊन निघ. हां, काय डायरेक्ट कोर्टात नको जायला. बरं, मी ते भगवंत ग्राउंडवर थांबलोय. हां, भगवंत मैदान. आसपास तर नाही कोण दिसत. हां, हे पाडदेशीने. बरं, लक्ष ठेवू, आम्ही पोचतो तिथं आता. कोणाला दिसू नका. हां. का रे, का बोलवलं? आज किरण तर लग्न करणार आहे म्हणा. काय? हा भाई. कुठं? भाई आता लग्न करणार म्हणल्यावर रजिस्टर ऑफिसलाच करणार ना. आणि हिला विटनेस म्हणून बोलवलंय. नाही नाही नाही, ही रजिस्टर ऑफिसला नाही जाणार डायरेक्ट. ही आधी कुठतरी भेटणार सगळी पोरं. हा, म्हणजे विटनेसची झाली तयारी. हां, मित्र आहेत, मित्र. आधार कार्ड लागेल का त्यांचं? बरं बरं, ठीक आहे. जायला आधार कार्ड कुठं आलं दिसतंय. चल 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 पटकन चल. जायला घोडात लावतो. ठीक आहे. आमच्या काय बहिणी सापडल्या तुला अख्ख्या जगात. आपली सगळी नाती आज आपल्यासाठी. अक्षयची गाडी इथंच आहे. कुठे गेला हा? रवी, ही दादाची गाडी आहे. किरण, सोडा मला. ओ माय गॉड, किती क्रूर लोक असतात. प्रेम केलं म्हणून गोळी घातली. हो. अरे पण त्यांनी तर फक्त प्रेम केलं होतं ना. बरोबर आहे. काही लोकांना माणसाच्या जीवापेक्षा समाजात आपलं नाक उंच ठेवण्यातच मोठेपणा वाटतो. किरण तर वेडीच झाली असेल ना यार हे सगळं पाहून. पण काय करणार. आणि तिचा तो क्रूर भाऊ तिच्या मनाचा कसलाही विचार न करता गोड गोड बोलून तिच्या लग्नाची तयारीही करत असेल. आज तुला बघायला पाहुणे येणार आहेत. मुलगा चांगला शिकलेला आहे, खूप चांगली लोक आहेत. तुझं सगळं चांगलं चांगला आहे, खूप शिकलेला आहे, तुझ्या आयुष्याचं खूप चांगलं होईल असं म्हणून तिला वेड्यात काढत असतील. कूल. काय कूल? तुला आधीच सांगितलं होतं मला अशी इमोशनल स्टोरी सांगतोस आणि मी त्यात कधी कनेक्ट होते हे मला समजतही नाही. पण यावेळी नाही हा, मी तुझी कुठली स्टोरी ऐकून अजिबात तुला माफ करणार नाहीये. वाह, म्हणजे स्वतःच एंड केला स्टोरीचा. पण काय आहे ना, सगळ्याच मुलीचं लग्न झालं म्हणजे त्यांची स्टोरी संपली असं नाही होत. मग काय वेगळं होणार होतं? परिस्थिती अगदी तू सांगते तशीच होती, पण किरणने वेगळा डिसिजन घेतला.
मुलाला सांभाळलं तो मुलगा मीच आहे अनघा. काय? हो, मला तुझ्यापासून दूर जायचं नव्हतं म्हणून ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवून ठेवली. पण आज तू ब्रेकअप करायचा निर्णय घेऊनच आली आहेस, त्यामुळे मला हीच योग्य वेळ वाटली तुला हे सांगायची. आय एम सो सॉरी समीर. आता तूच सांग, कुठली म्हणून फॅमिली घेऊन येऊ मी तुझ्या पप्पांना भेटायला? आणि अशी ही कॉम्प्लिकेटेड स्टोरी घेऊन माझ्या आईने, म्हणजेच आपल्या स्टोरीमधील किरणने माझा कसा सांभाळ केला असेल याचा विचार देखील करवणार नाही तुला. ना बापाचा पत्ता नाही, ना आईचा पत्ता नाही. पण आई आहे, पण ती खरी नाही. खानदानाचा पत्ता नाही. आता तूच सांग, काय म्हणून भेटू मी तुझ्या पप्पांना? नाही, तुझा गैरसमज व्हायला नको म्हणून मी तुला ही सगळी परिस्थिती सांगितली. आता तरीही तुझा डिसिजन ब्रेकअप घ्यायचाच असेल तर आय एम सॉरी समीर. मी समजू शकते तू किती प्रॉब्लेम फेस करत आला आहेस. मला आता फक्त तुझ्याशीच लग्न करायचंय. पण तुझे पप्पा? त्यांना मी समजावेल, नाहीतर होईल तुझ्यासाठी रवीची किरण. काढा 500 काढा. जास्त विचार करू नको, काढ. घे बाबा. हा, मला काय वाटतंय अजून 500 रुपयाचं जुगाड करावं लागेल. का? यांच्या लग्नाला जावं लागेल आता. आलो, चला ऑर्डर आली आपल्याला.